हाय राधा, कशी आहेस? सौमित्र, काय ग, काय झालं? तुझा चेहरा का उतरलाय? रडली आहेस का तू? सौमित्र, हे शन्याबरोबर एंगेजमेंट करून राहिले. काय? एंगेजमेंट? का? आता काय या प्रश्नाचं उत्तर आहे का आपल्याकडे? पण तूच म्हणाली होतीस ना त्यांच्यात भांडण झालंय म्हणून. हो, झालं होतं, पण शन्या अशीच थोडी सोडणार आहे यांना. पण शनायाचा विचार करता ऑब्विस आहे ना हे. पण एवढं सगळं घडून गुरुला अजूनही कळत नाहीये. रेवतीला वगैरे सगळ्यांना वाटून राहिलं का मी ही एंगेजमेंट होऊ द्यावी आणि यांचा नाच सोडावा म्हणून? नाही 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 राधा, अजिबात नाही, अजिबात असं करू नकोस. काही झालं तरी एंगेजमेंट होऊ द्यायची नाही. तेच ना सौमित्र, मी आईंना प्रॉमिस करून बसले का मी यांना शन्यापासून तोडेन म्हणून. बरोबर आहे राधा, अगदी बरोबर आहे. काही झालं तरी गुरुला सोडायचं नाही. शनायाचा हा जो काही स्वार्थी हेतू आहे ना, तो पूर्ण होऊ द्यायचा नाहीये राधा. राधा, काहीही कर पण ही एंगेजमेंट थांबव. आणि अजिबात खचून जायचं नाहीये राधा. तुझ्या बोलण्याने खरंच धीर आला. मी तुला काय होतंय ते कळवेन. टेक केअर. शन्या, मी तुला आणि यांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. तुमची एंगेजमेंट कधीच होऊ देणार नाही. गुरु, गुरु, अय्या, बरं. गुरु कुठे आला का तो? नाही आलाय. सारखा गुरु गुरु म्हणून जाप करत बसू नको. तुला काय विश्वास नाही का आमच्यावर? आम्ही सांगतोय ना, तू साखरपुडा करतो त्या पोरी सोबत. तुझा आपले गुरु 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 तो ऐकणार आहे का तुझं? हो, ऐकेल तो. भ्रम आहे तुझा. तू काय ऐकणार नाही. त्या पोरीसाठी तो तुझं ऐकणारच नाही. एंगेजमेंट करतोय तो. राधिका, का करावं का आता? आई, तुम्ही जरा धीर धरा बरं. सुनबाई तरी काय करणार आहे? कायद्याचा सल्ला घेतल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि तेवढा वेळही नाही आपल्याकडे. बाबा, आपण या विषयावरती नंतर बोलूया. तुम्ही आईंकडे लक्ष द्या. हा बरं, गुरु जर असा वागला ना, मी तर देवाची पूजाही करणार नाही. पण देवानं काय केलं? हे जे काय केलं ना, तुझ्या पोरानं केलंय. लाज आणली त्यानं, लाज. डिस्गस्टिंग सर. मी ना, मला विश्वास बसत नाहीये गुरु इतका क्रुकेट विचार करू शकतो. आनंद सर, तुम्ही काय आत्ता ओळखताय का गुरु सरांना? गुरु सर हे असेच आहेत. आधी सुधारण्याचं नाटक करायचं आणि मग पुन्हा जैसे थे. मला ना सगळ्यात जास्त राग त्या शनायाचा येतोय. शी सो चीप. तिला काही सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्टच नाहीये. इतकं सगळं होऊन सुद्धा ती गुरु सरांच्या मागे कशी लागू शकते ना, मला कळत नाहीये. कारण गुरु सरांकडे पैसा आहे जेनी, आणि हा सगळा पैशांचा खेळ आहे. अरे देव न करो गुरुला कधी भिकेचे डोहाळे लागले ना, तेव्हा त्याला कळेल. जाणार ती सोडून. काय कोणती शनाया? सर, त्याचं प्रात्यक्षिक आपण बघितलेलंच आहे. सौमित्र बरोबर जात नव्हती का US ला ती? मग आपण टीट फॉर टॅट वागू शकतो. म्हणजे कसं करायचं, आपल्याला त्यांची एंगेजमेंट थांबवायची. काही करू. एंगेजमेंट कशी थांबवायची आणि कोण थांबवणार? एकच व्यक्ती याची थांबवू शकते, राधिका वहिनी. हे बरोबर आहे तुमचं. राधिका वहिनी नक्कीच थांबवू शकतात. आणि आपण सगळ्यांनी राधिका वहिनींबरोबर जायला हवं तिकडे. अरे म्हणजे काय, जायचं तिथे आणि व्यवस्थित राडा करायचा. येस सर. ए आनंद, एक मिनिट. तुमच्यापैकी कोणीही असं काही करायचं नाही. हो सर, उगाच मीडियामध्ये जाऊन हाईप नको व्हायला. त्यापेक्षा मला काय वाटतं माहिती का, आपण विमेन वेलफेअर मध्ये कंप्लेंट करूयात का? नाही, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी यावरती शांतपणे विचार करूया. हा तर मी शांतपणे विचार केला. विचार केल्यानंतरही परत विचार केला. परत तोच विचार येतोय मला सर. आणि सर तुम्ही मला सांगा, राधिका वहिनींना आता त्रास होत नाहीये का?
पण तुमच्या वागण्याने त्यांचा त्रास आणखीन वाढणार नाहीये का? एक तर त्यांची बदनामी होईल आणि आपल्या बिझनेस सिच्युएशन मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत. समजतंय का तुम्हाला? येस सर. सर पण काही करून आपल्याला ही एंगेजमेंट थांबवली पाहिजे. आता खूप झालं. गुरुला खडसावून विचारायलाच हवं सगळं. अगं हो, पण त्यासाठी तो समोर यायला हवा ना. गेला असेल त्या शण्याबरोबर. मला नाही वाटत आज ते घरी येतील. मग जाणार कुठे? दुसरं घर आहे का त्याला? हो, आणि तो येईपर्यंत मी इथेच तंबू ठोकून बसणार आहे. मग कोणी काहीही म्हणो, आज गुरुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील. ते कोणाच्याच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत आणि म्हणूनच ते घरी नाही येणार. आई बाबांसमोर याची हिंमत नाही आता यांची. हिंमत असेल कशी? स्वतः चूक करून बसलाय. एवढी त्याला लाज वाटत असेल तर असले धंदे करायचे कशाला माणसानं? लग्न झालंय तरी एका पोरीसोबत एंगेजमेंट करतोय. नाही, त्याला काही विचारण्याचा काही संबंधच नाही. सोडा त्याला. आम्ही पण पाणी सोडतो गुरुनाथवर. भाऊसाहेब, अहो अशानं प्रश्न मिटणार नाहीयेत. ही शनया जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुचे पैसे ओढून निघून जाईल ना, तेव्हा गुरुला हातात कटोरा घेऊन फिरायला लागेल. माझ्याने जसे कर्म करेल ना तसे फळ भोगेल तो. काय करणार आपण? एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. राधिका, गुरुनाथला जाब विचारलाच पाहिजेस तू. पण असं मारून मुटकून तो कसा बदलणार स्वतःला? आणि असं किती दिवस दांबून ठेवणार तुम्ही घरात? आज तो सगळी कबुली देईल, पण कशावरून शण्यासोबत उद्या साखरपुडा करायला जाणार नाही? आई, तुम्ही काहून आलात? राधिका, चल, मला गुरुला भेटायचं आहे. मी त्याशी बोलेन, तो ऐकेन माझं. बरं, साखरपुडा नाही होऊ देणार मी. मग ऐकेल तो. अगं तू आधी बरी तर हो. नाही 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 नाही, त्याला भेटल्याशिवाय मला चैन नाही पडायचं. बा, मी होऊ देणार नाही साखरपुडा. बाले की बार अन्याय नाही होऊ देणार मी. मला भेटू दे पण त्याला. नाही, वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. एक आईच आपल्या मुलाचे कान धरू शकते, त्याचे सगळे अपराध पोटात घालून त्याला शिस्त लावू शकते. मी तर म्हणतो तुम्हीच कशाला, तुम्ही दोघांनी बोला. म्हणजे एंगेजमेंट जी होणार आहे ना ती तरी थांबेल. नानासाहेब, शोधायचं कुठे त्याला? काय उद्या एंगेजमेंट आहे ना, आपण असं करूया, आपण सगळे आधीच जाऊया हॉलवर आणि गुरुनाथला ताब्यात घेऊया. बघूया कशी एंगेजमेंट होते ती. हो, जायलाच हवं. काही करून मला यांना शण्यापासून दूर ठेवायचं. हॅलो ईशी, ऐक ना. अगं काय, कुठे आहेस तू शनाया? अगं हो, मी बाहेर आहे, पण जरा प्रॉब्लेम झालाय. गुलमोहर मधल्या सगळ्यांना सगळं कळलंय. काय कळलंय? अगं एंगेजमेंट बद्दल ईशी. असं काय दुसरं काय असणार आहे? काहीतरी नको का विचारू? मला कसं कळणार हे? अगं हो, मग तेच सांगायला तुला फोन केला. आता झालंय असं की आमचे कपडे तुझ्या घरात अडकलेत, त्यामुळे मी तुला आता मेसेज करते. त्या व्हेन्यूवर मला उद्या कपडे आणून देशील? ओके? अगं म्हणजे एक्झॅक्टली कुठे द्यायचंय? व्हेन्यूला की बाहेर कुठे भेटून? अगं नाही, मी तुला सांगते सगळं नंतर. मी तुला करते आरामात फोन. ठीक आहे? मला आता केड्याला फोन करायचा. मी ठेवते आता. हा, बाय. अरे मला खूप टेन्शन आलंय यार. अच्छा, आता राधिकाने चॅलेंज घेतलंय म्हणल्यानंतर तू टेन्शन घेऊच नकोस. तू बघच आता एंगेजमेंट कशी होते. उद्या संध्याकाळी भेटूच. बाबा, चहा घ्या बरं. नाही, नको मला. बाबा, आणि तुम्ही काहून खाल्लं नाही? भूक नाही मला. अहो, भूक कशी नाही? गोळ्या घ्यायच्यात ना तुम्हाला? खाल्लं तर पाहिजेच ना. खा बरं बाबा, लवकर खा. आई, चल चल. काय आई, तुम्ही पण खाऊन घ्या. गरमागरम उपमा खाऊन घ्या बरं. नाही नाही, नको, मला गुरुला भेटायचं आहे. आई हो, पण त्याच्या आधी खाऊन तर घ्या. आई अहो, त्यांना भेटायचं असेल तर अंगात ताकद तर हवी ना. घ्या बरं, खा. मी तुम्हाला भरवते. आई, गुरुला भेटायचं आहे. चल. भाऊजी, तुम्ही आलात? हो. आई, तुमची तब्येत कशी आहे? मी ठीक आहे. चल जाऊया, गुरुला भेटूया. चल. हे नंतर बघू. मग काय,
ठरवलं आता? ठरवायचं काय भाऊजी? ही एंगेजमेंट आपण होऊ नाही द्यायची. ही काळ्या दगडावरची रेष. ठीक. मग कुठे आहे गुरु? मी बोलतो त्याच्याशी. बोलायला ते घरी यायला हवेत ना. म्हणजे अरे काल रात्री घरीच नाही आला तो. घरी नाही आला म्हणजे तो गेला कुठे? काय माहिती. तिच्यासोबत एंगेजमेंट करतो म्हणजे तिच्यासोबत असेल. नाही बाबा, हा साखरपुडा आपण होऊ द्यायचा नाहीये. थांबायचंय सगळ्यांनी मिळून. हो, पण आपल्याला एंगेजमेंटचा व्हेन्यू माहिती आहे, वेळ माहित नाहीये. कळेल. हे एकच व्यक्ती आपल्याला सांगू शकेल. कोण? ईशा. हा, मग आपण असं करूया, आपण पोचूया तिच्याकडे आणि तिकडनं मी जातो हॉलवर. तुम्ही सगळ्यांना घेऊन या तिथे. ठीक आहे. हा, चल आई, तुम्ही आधी खाऊन घ्या बरं. नाही, आधी गुरुला भेट. आई, तुम्ही खाऊन घ्या. चल. मला कळत नाही या दोघांचं काय चाललंय. आय जस्ट होप की बॅग त्यांच्यापर्यंत नीट पोहोचेल. राधिका आंटी, तुम्ही इथे? मी घाबरलीये. अरे वा, तू घाबरलीस ना? बरं झालं. आम्ही इथे आलोय तुला अजून घाबरवायला. हा, आमच्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं दे. नाही तर आता तुझ्या आई वडिलांना फोन लावते आणि सांगते तुमच्या मुलीचे काय धंदे चाललेत. नाही नाही नाही, प्लीज प्लीज आईला फोन करू नका प्लीज. आणि मी काहीच केलं नाहीये ना. तुम्ही मला का ओरडताय? तू काय नाही केलंय ग, पण तू ज्यांना मदत करतेस ना त्यांची इन्फॉर्मेशन आम्हाला हवी. सांग, कुठे आहेत गुरु आणि शनाया? मला नाही माहिती. तुझ्या आईचा नंबर आहे माझ्याकडे, आत्ता फोन लावू शकते. यार प्लीज राधिका आंटी प्लीज. मला फक्त एवढं माहितीये की मला डिरेक्टली आज 7 वाजता हॉलवर बोलवलंय. दॅट्स इट. ठीक वहिनी, 7 वाजता आपण पण पोचूया हॉलवर. कशाला? आय मीन तुम्ही एंगेजमेंटला जाणार का? आणि गॅरी अंकलला हे माहित नाहीये ना? नाही माहिती. आणि तू जर सांगितलंस तर तुझं इथे राहणं कठीण होणार. हा, आणि शन्याला फोन करण्याचा प्रयत्न केलास ना तर संध्याकाळपर्यंत तुझी आई इथे आलेली असेल. आणि अजूनही इथनं बाहेर पडण्याचाही प्रयत्न केलास तर महाजनी काका तुझ्या मागावर आहे. ते सरळ तुला पोलिसात देते. पोलिसात? कळलं का? आणि मग तुझं आणि शनायाचं ते मज्जानी लाईफ, पार्टी लाईफ सगळं बंद. आणि गुरु शना राहिले साईडला. आधी तुला आत टाकणार. कळलं? हो प्लीज, मी सिरियसली काही नाही केलंय. आणि आय विल नॉट टेल देम. तुम्ही प्लीज माझा आई. अरे यार, शिट. मी सनयाला बॅग कशी देऊ यार? भाऊसाहेब, काळजी करू नका. आज तुम्ही खंबीर राहायला हवं. बस, चला चला. आज नाही सोडायचं गुरुला. चला, मी पुढे बस. अरे यार, काय भारी वाटतंय ना. गॉड, आय एम सो एक्साइटेड. फायनली इट्स हॅपनिंग.
एंगेजमेंटचा व्हेन्यू चेंज झाला. मी विचारलं आता मॅनेजरला. तरी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच. मग चला ना, तू जिथं असेल तिथे जाऊया ना. कोण बरं इथे चला. आई 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 तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, ही वेळ रडण्याची नाहीये. गुरुनाथला जाब विचारण्याची आहे आणि तो जाब तुम्ही दोघांनी विचारायचा आहे. वहिनी, म्हणजे ईशाने आपल्याला खरी बातमी नाही दिली. तिला सगळंच माहिती असणार. हो, आत्ताच तिला फोन लावा आणि जाब विचारा. आनंद भाऊजी यांचा फोन आहे. मला ते मी बोलतो. बाबा थांबा, गुरुने वहिनीला फोन केलाय. कळू तरी दे त्याचं काय म्हणणं आहे ते. हॅलो हॅलो मिसेस राधिका सुभेदार. सॉरी डिटेक्टिव्ह राधिका सुभेदार. काय तुम्ही आणि तुमची टीम पोहोचली का हॉलवर? तुम्ही एक मिनिट, माझं अजून बोलणं झालेलं नाहीये, त्यामुळे मी बोलणार आणि तू ऐकायचं, कळलं? सगळे आलेच असतील ना तिथे? आणि माझे परमपूज्य आई बाबा सुद्धा असतील. हा, एक काम कर, स्पीकर फोनवरच टाक ना, म्हणजे सगळ्यांशी एकदमच बोलतो. टाक स्पीकर फोनवर टाक. पण एका अटी, या सगळ्यांपैकी कुणाचाही तुम्ही अपमान केलात ना तर काय करशील तू? तू काहीही करू शकणार नाही. गुरुनाथ बाबा ओरडू नका उगीच, कारण तुमच्या ओरडण्याचा आतापर्यंत परिणाम झालेला नाहीच आहे. आजही तो होणार नाही, कारण मी कुठे आणि काय करतोय याची तुम्हाला कोणालाही कल्पना नाहीये. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले ना, माझ्या मागे लागलात, डिटेक्टिव्ह गिरी केली, पण तुम्ही कुणीही माझं काहीही वाकडं करू शकला नाही. गुरु, अरे तू हे का करते बा? आज राधिकाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी एंगेजमेंट करणार आहे. आणि हा, तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद हवेच. थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय होतात का अशा गोष्टी? नाही ना. सो त्यामुळे या एंगेजमेंटचा लाईव्ह टेलिकास्ट आज तुम्हाला दाखवायची सगळी व्यवस्था केली आहे मी. आनंद, असशीलच ना तू तिथे? एक काम कर, तुझ्या बाजूला बघ, कुठेतरी प्रोजेक्टरचा रिमोट असेल, ऑन कर बघ. चल लवकर. आता बघा, गुरुनाथ आणि शनायाची ग्रँड एंगेजमेंट.